खेळ झाला म्हणजे जवळजवळ 35 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाला अर्थात न्यूझीलंड टीमला 122 धाबांची गरज आहे. 35 चेंडू आणि 22 धावा 122 धाबांची गरज न्यूझीलंड टीमला असणार आहे. चला मॅच लगेच स्टार्ट करूया. आपण ऑलरेडी चेंडू चेक झाले, त्यामध्ये आता आणखी काही तुम्हाला करायचं असं वाटतं मग नाही तर मग आपल्याला लॅबमध्ये पाठवायला लागेल त्या चेंडूला चेक करायला, कारण तुमच्याच एका साथीदाराने तो चेंडू चेक केला आणि त्याच्यावरती सुद्धा तुमचा विश्वास नसेल तर मग तो विश्वास आहे कोणावर आणि राहिला कुठे तो विश्वास, याचा सुद्धा विचार करावा लागेल. हे नाही तर असं होईल रात्र छोटी आणि सोंग फार. त्यामुळे मॅच लगेच स्टार्ट करा. ऑलरेडी चेक केला आणि डीपी सोनवणे पुन्हा एकदा आमच्याशी जॉईंट होत आहेत. काल सुद्धा त्यांनी खूप एन्जॉय केला, कारण एक हौशी कलाकार म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो. तर मॅच जशी चालू आहे तसं आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया आमच्या अभोई सरांचा. थँक्यू थँक्यू सर. चला आता मात्र विनर वर्सेस विनरची ही लढत आपण अनुभवणार. एका बाजूला आपण भातन टीम बघणार, एका बाजूला पारगाव टीम. दोन मातबगर संघ आमने सामने आहे. दोन्ही संघाने एक एक विजय प्रस्थापित केलाय आणि कुठेतरी विजयाचा संख फुकत असताना या स्पर्धेमध्ये कुठेतरी आता पुढे सरसावताना बघायला मिळतील. बघूया कुठला संघ अजून एक पाऊल पुढे टाकेल. कारण रजनी क्रिकेट खेळत असताना हे दोन्ही संघ मातबगर आहेत. दोघांकडे चांगला दांडगा अनुभव आहे रजनी क्रिकेटचा आणि या सामन्यामध्ये ते दमखम लावतील. फर्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक भूषण आणि पहिला चेंडू सागरसाठी खेळवत असताना कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केलाय. पंचांच्या भूमिकेत असलेले नीरज सर यांच्या माध्यमातून मात्र गोलंदाजाला दंडित केले जात आहे. नीरज राणावत सर आणि हा आलाय व्हाईट बॉल. 1+1 2 ने मात्र प्रारंभ आणि सुरुवात बघायला मिळते. आता मात्र डावखुऱ्याचा जो फलंदाज जयेश भोईर लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच ऑन स्ट्राईक बघायला मिळेल. काय फटकेबाजी केली होती. तर मिली हेलिकॉप्टर स्मरणात आहे अजूनपर्यंत माझ्या. जबरदस्त फटकेबाजी बघितली. भूषण पहिला चेंडू कुठेतरी गतीवरती स्वार होत असताना दिशाहीन चेंडू फेकला गेला. आता मात्र स्ट्राईक एंडला जयेशला बघतोय. हे बॅटर बघणं इंटरेस्टिंग असेल. दोन्ही चांगले खेळाडू आमने सामने आहेत. एका बाजूला भूषण, त्याच्यासमोर जयेश. हा चेंडू आता मात्र फॉलिंग स्लिप खेळायचा होता. कुठेतरी मात्र कनेक्शन करत असताना दमछाक झाली आहे फलंदाज जयेश भोईरची. हा मात्र पहिला डॉट बॉल बघायला मिळतोय. ही लढत मात्र 4 षटकांची असेल. 4 षटकांच्या लढतीमध्ये कुठपर्यंत नेऊन ठेवेल जयेश आणि सागर आपल्या संघाला हे बघणं इंटरेस्टिंग असेल, कारण या दोघांवरती धुरा असेल. या दोघांनी पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारला. सार्थक, सागर, जयेश भोईर यांनी चांगला खेळ साकारला आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन झालाय. क्षेत्ररक्षण तिथे उपस्थित आहे. स्वतःला सेट केला आणि स्वतःला सेट करत असताना चांगले सेफ हँड्स देखील ठेवलाय. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. यस डीजे. चला दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाने मात्र एक जबरदस्त फलंदाजाला बाद केलाय. जयेश भोईरची विकेट घेतली गेली. कुठेतरी फटका टोळत असताना मिस हिट झाला. चेंडू हवेमध्ये गेला आणि एक काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला होता आणि त्याच्या मगरमिठीमध्ये चेंडू विसावला आणि फर्स्ट विकेटचं पतन होताना बघितलं. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती येताना बघितलं आपण. इन ॲट नंबर 3 निलेश. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये एक मोठी विकेट मिळवली गेली आहे. भूषणच्या माध्यमातून चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला आणि क्षेत्ररक्षणाची देखील सजावट चांगली केली गेली होती आणि त्या क्षेत्ररक्षकाने देखील साथ दिली. एक चांगला झेल टिपला गेला. नाव ऑन स्ट्राईक बघायला मिळतोय आपल्याला निलेश आणि हा चेंडू आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न इनर सर्कल मध्ये फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजालाच बघितला आपण. एकदम मात्र पूर्ण केली गेली आहे. फर्स्ट रन ऑफ द बॅट इन दिस मॅच.
निलेशच्या माध्यमातून पहिली धावसंख्या मात्र धावपळकावरती गणली जाते धावबॅटच्या रूपाने. धावसंख्या 3 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. भूषण आता मात्र सागरला पण स्ट्रायकेटला बघणार. सागरकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा, त्याच्याकडचा असलेला टेम्परमेंट त्याने कित्येक स्पर्धात दाखवलाय. आणि हा चेंडू कनेक्शन केला. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ कनेक्शन दिस इज. आणि मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. कनेक्शन जबरदस्त, मात्र त्यावर वरच ठरलाय गोलंदाज निलेशचा. मात्र आता सागरचा मात्र इथं खेळ संपलाय. काय क्षेत्ररक्षणाची सजावट केलाय, मी म्हणेन फसवलाय, चकवलाय आणि फलंदाजाला तिकडं फसवलाय. अजून एक फलंदाज बाद झालाय. चला काय फटका खेळला होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलं गेलं त्या चेंडूवरती. गोलंदाजाच्या माध्यमातून ओव्हरपिच चेंडू डिलिव्हर केला गेला. फलंदाजाच्या माध्यमातून क्लासिकल लॉकटेड कव्हर ड्राईव्ह खेळला गेला. मात्र काय क्षेत्ररक्षणाची सजावट केली आणि मात्र त्या क्षेत्ररक्षकाने सेफ हँड्स दाखवले. मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य इथं आपण बघितलं. तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी बघितली. मात्र गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करताना बघायला मिळतोय. दुसरी विकेट घेतली गेली. नेक्स्ट बॉल, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केलाय. कुठेतरी मात्र यष्टीरक्षकाची दमछाक झाली आहे. बायच्या स्वरूपात मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपण पहिलाच षटक अनुभवतोय मित्रांनो. आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा रजनी क्रिकेटचा थरार. आणि ह्या थरारामध्ये दोन संघ आमने सामने बघतायत. एका बाजूला आपण बघतोय भातान संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये दोन हात करताना बघायला मिळत आहेत पारगाव टीम. कुठेतरी आता मात्र खेळ चांगला साकारताना बघायला मिळते पारगाव टीम. आणि हा चेंडू आता खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडला टोलवला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होत असताना दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. क्विक ऑन हिज फीट, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. पहिल्या षटकाची सर सांगतो झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळ करतोय आपण अनुभवतोय 6 धावा धावपळ करतोय आणि 2 फलंदाज बाद झाल्यात. सर अमर सर, आपण जर पाहायला गेलं तर थोडीशी भातान संघाची सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली. मगाच्या सामन्यामध्ये कामोडी संघाच्या विरुद्ध खेळत असताना 5 षटकामध्ये 64 धाबा ज्या संघानं बनवल्या होत्या, पण आज गोलंदाजी चांगली पाहायला मिळते ती पारगाव संघाची. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धाबा आणि महत्वाच्या 2 विकेट, जिथे जेबीला देखील मोठी कामगिरी करू दिली नाही आणि आज मात्र चांगला खेळ पारगाव संघाचा पाहायला मिळतोय. निश्चितच आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर डावखुऱ्याचा गोलंदाज बघायला मिळतोय आणि त्याच डावखुऱ्याच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मध्ये कुठेतरी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला सतीशच्या माध्यमातून. एकदम मात्र पूर्ण केली गेली आहे. या 4 षटकांच्या लढतीमध्ये कुठेतरी कुठपर्यंत नेऊन ठेवतील हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला ते बघणं इंटरेस्टिंग असेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स देखील येताना पाहायला मिळते, जिथे सुरुवातीपासून थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न पारगाव टीमनं भातान टीमवर केला आणि तो सध्यापर्यंत दबाव हटवता आला नाहीये. कारण मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना आता चांगला खेळ करावा लागणार आहे. निलेश आणि सतीश ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे, त्यांना एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप करावी लागणार आहे. चांगल्या धावा उभारायला देखील त्यांना लागणार आहेत. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा फक्त सिंगल रन्स पाहायला मिळणार आहे. थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळाला, अगदी कलेक्ट करू शकले नाहीत यष्टीरक्षक. त्या कारणास्तव इथून दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे आणि आता या 2 नवीनशी धावा लागले गेले त्या 9 धावा. निश्चितच क्षेत्ररक्षणाची थोडीशी चुकी झाली आहे. कुठेतरी खांद्याचा वापर जास्त केला गेला त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फलस्वरूप एक धाव अजून जोडली गेली आहे. महत्वपूर्ण एक धाव म्हणेन, कारण प्रत्येक एक धावेसाठी नंतर आपल्याला झुंजावं लागतं. जेव्हा नेल बॅटिंग फिनिश होतात ना सर, तेव्हा ह्या चुक्या गणल्या जातात. नेक्स्ट बॉल,
आणि हा चेंडू चॉप करायचा होता, मात्र गोलंदाज दर्जेदार चेंडू हाताळतोय. काय चेंडू हाताळलाय, आउटसाइड द ऑफ स्टंप, परफेक्टली पिच, राईट ऑन मनी, ब्युटिफुल बॉलिंग. यस, चा बोलबाला पाहायला मिळाला. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली वर्णी या गोलंदाजावर लागली जाते आणि महत्वाचं षटक तो सध्या हाताळतोय. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण अचूक टप्प्यावर सध्या गोलंदाजी पाहायला मिळाली. नियंत्रित गोलंदाजी आहे आणि त्याच्याकडे थोडीशी टॉस करण्याची चेंडू देखील पाहायला मिळाले. पूर्णपणे खांद्याचा वापर करतोय. अगदी उंच पुराचा गोलंदाज प्रफुल्ल सध्या मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे. मागील 2 चेंडू निर्धाव आले. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळत असताना डीपिश मिड विकेट मध्ये चेंडू अडवला गेला, क्षेत्ररक्षण झालंय. फक्त आणि फक्त एक 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 आणि एकने संघ पुढे सरसावताना बघायला मिळतोय. जो भातान संघ कुठेतरी मागच्या सामन्यामध्ये 6चा पहाडा बोलत होता, कुठेतरी आता 1-2 ने पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या मात्र दशकात जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल ऑन बॉलिंग ट्रॅक, प्रफुल्ल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अजून एक कार्पेटच्या सारे फटका खेळला गेलाय. काउ कॉर्नर रिझर्व मध्ये लॉंग ऑनवरचा क्षेत्ररक्षक दूरवरचा पल्ला गाठून पोहोचला. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. 2 षटकाची सांगता झाली मित्रांनो, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 11 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यस डीजे. चला, तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. कुठेतरी भातान संघ आता कुठेतरी स्ट्रगल करताना बघायला मिळतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. फक्त का मी म्हणतोय, 12 चेंडू मध्ये फक्त 11. कुठेतरी ज्या भातान संघाने दूरवरचा पल्ला गाठत चांगला खेळ साकारला होता मागच्या सामन्यात, अजून एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. जस्ट सिंगल मिळेल, अजून एक धाव मात्र ऍड केली जाईल. 1-1 ने पुढे सरकतोय भातान टीम. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय अतेशला. कुठेतरी पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र स्ट्राईक एंडला बघतोय आपण निलेशला. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अजून खोदून काढलाय. चेंडू जातोय डिविश काउ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षण झालाय. क्षेत्ररक्षण होईस तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 ने मात्र स्कोर पुढे जाईल. दर्जेदार चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र चांगलं षटक फेकलं जात आहे. पहिलं षटक अप्रतिम फेकलं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून दुसऱ्या गोलंदाजाने देखील चांगलं षटक हाताळलं. आता तिसरा षटक मात्र हाताळत असताना आतिशने देखील 2 चेंडू चांगले डिलिव्हर केलेत. 2 मध्ये 3 धावा खर्च केल्यात. करावे टीम देखील सज्ज होताना बघायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि हा चेंडू आता खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, तसाच बाहेर पाठवलाय. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार षटकार. अगदी संघर्ष करताना पाहायला मिळाला तो अर्थातच श्रीदत्त भातान सर. भातान संघ एका बाजूला आपण पाहायला गेलं तर 15व्या चेंडूवर षटकार येताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या संघाने देखील संघर्ष केलेत आणि आता सध्या श्रीदत्त भातान संघ देखील संघर्ष करताना पाहायला मिळाला आहे. निलेशच्या बॅटमधून मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखील खेळण्यात आला. आतिश मात्रे ज्याला आपण सध्या गोलंदाजी करताना पाहू शकतो, पहिल्या सामन्याचा हिरो राहिलाय. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस, आडव्या बॅटनं फटका खेळून काढला. चेंडूला पाठवून दिलं डी बॅकवर्ड स्पेलिकच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क, बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त कनेक्शन आहे. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. आता मात्र कुठेतरी संघर्ष करत असताना आपल्या संघाला पुढे नेत असताना हा फलंदाज बघायला मिळतोय. फलंदाजाचं नाव आहे निलेश. कुठेतरी आता मात्र जासईच्या मैदानापासून आपण दूरवर जाऊया. दूरवर जात असताना इंडिया वर्सेस न्यूझीलंड अहमदाबादमध्ये चालू असलेली ती लढत अनुभवत आहेत.
सर्व प्रेक्षक तिथे देखील जोडले गेले असतील, कुठेतरी त्या तिसऱ्या वर्ल्ड कपच्या प्रतीक्षेत असतील आणि आता मात्र आसुसलेले आणि आतुरतेने त्या तिसऱ्या वर्ल्ड कपची वाट बघत असतील. निश्चितच मिळेल, कारण सर्व भारतीयांची त्यांना शुभेच्छा आहेत. आणि हा चेंडू कनेक्शन केला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ कनेक्शन दिस इज. अजून एक दर्जेदार फटका बघायला मिळतोय. 8 another 6. काय कमालीची फटक्याताबाजी केली जाते. पहिल्या सामन्यामध्ये हिरो राहिला होता हाच आतिश म्हात्रे आणि त्याच्या आता विरोधात मागील 3 चेंडूवर 3 षटका देखील पाहायला मिळालेत. लोवर फुल टॉस बॉल होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतला आणि चेंडूला फेकून देखील दिलं मिड विकेट रिजन मध्ये. असं म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये आता सध्या ते चित्र पाहायला मिळालंय. पहिल्या मॅचमध्ये हिरो, पण या मॅचमध्ये सध्या 0 पाहायला मिळतो आतिश. मागील 5 चेंडूमध्ये 20 धाबा खर्च केल्यात आतिश म्हात्रेच्या विरोधात आणि ज्या धाबांची आपण चर्चा करत होतो, थोडंसं संघर्ष करत होता श्रीदत्त भातान संघ आणि आता तो संघर्षाचा पाठलाग करत असताना या 3 षटकांना एक नवसंजीवनी निर्माण झाली असेल श्रीदत्त भातान संघाच्या स्क्वॉडमध्ये. निश्चित सर, चांगला खेळ साकारता असताना बघायला मिळतो निलेश. कुठेतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळत आहे. मिस्टेक्स आर द प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. आणि तसंच काय प्रयत्न बघायला मिळत आहे. आणि हा चेंडू पुढे येऊन सरसावला. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षकाने स्वतःला सेट केलाय आणि टिपलाय. हा झेल संपलाय. निलेशचा खेळ. अजून एक विकेट गेली आहे. सन्माननीय दिनेशजी एरकर साहेबांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेकरता आणि त्यांचं देखील नुकताच आगमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत, आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 3 षटकानंतर महत्वाची विकेट देखील मिळून दिल्या आतिशने शेवटच्या चेंडूवर. अगदी तिसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना देखील पाहायला मिळाला, पण 32 धावा एक चांगला स्कोर सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय. जो संघर्ष केला होता 15व्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर महत्वाचे 3 षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. जो खरं तर संघ थोडासा कुठेतरी बॅकफुटला गेला होता आणि त्याला एक नव्या संजीवनी देण्याचं काम निलेशने जरूर केलं. 11 बॉलमध्ये 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आपण जर ऑन द स्क्रीन पाहायला गेला तर या स्पर्धेमध्ये 111 षटकार देखील पाहायला मिळालेत. चला 11 बॉलमध्ये 24 धावा बनवत असताना आपण निलेशला देखील पाहू शकताय. आमच्यासोबत आज सातत्यानं नवी मुंबई विभागातील आणखीन एक उत्कृष्ट समालोचक देखील जोडले गेलेत. आज पहिल्यांदाच आमच्यासोबत ते जोडले गेलेत. अमरजी भोईर सर यांचा आभार देखील आपण ऐकताय. आय थिंक बऱ्याचशा स्पर्धा अमर सर आपण पाहत असतो. अगदी नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचा जर विचार केला तर कधी कधी 40 संघ, 36 संघ, 32 संघ ही संकल्पना आयोजकांची पाहायला मिळते, पण प्रथमच 24 संघ ज्यामध्ये मालेकराची बाईक, त्यानंतर 2 सायकल तुम्हाला दिल्या जातात आणि हा नृत्य आविष्कार चेस गर्ल लावण्या हे पहिल्यांदाच आसीच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळत आहे. यावेळचा बॉल अगदी लॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. बॅकवर्ड रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थ्रो थोडासा चुकीचाच पाहायला मिळतोय. बॅकअप चांगल्या सिंगल रन देखील जोडली जाईल. प्रवीण मोकल आलेत आर्मी मॅन म्हणून त्यांची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली आणि पहिला चेंडू हाताळत असताना जिथे मिळाली गेले ही एकेरी धावांनी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 3 बाद 33च्या धावसंख्येवर. यस, डबल 3 फॉर द 3. 3 तिक्के बघतायत आपण. मागील प्रयत्न डबल 3 फॉर द 3. 33 धावा झाल्यात. चला मागील चेंडू आता मात्र लेग साइडला खेळून काढला. चेंडू जातो वेकॅन्ट रिझर्व मध्ये. हा आलाय या स्पर्धेचा दर्जेदार चौकार. चांगला फटका खेळला. लॉंग लेग एरिया खाली होता आणि तिथे कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. अगदी दणदण करत चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळाला. या फटक्यांच्या आता शोधामध्ये श्रीदत्त भातान संघ पाहायला मिळतोय, कारण हे षटक आहे इथून त्यांना स्कोर बनवावा लागेल. आणि असं म्हणतो ना की या षटकामध्ये धावा जेवढ्या बनत असतात आपण आगरी भाषेमध्ये म्हणत असतो की हे षटकामध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवावं लागत असतात आणि त्या आता धावा बनवण्याचा प्रयत्न देखील सध्या रोशन करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यानं फेस केलाय, त्याच्या बॅटमधून चौका देखील त्यांना पाहायला मिळाला आहे. बरीचशी प्रेक्षकांची सध्या आतुरता आहे ती एकदा आता न्यूझीलंड संघ ऑल आउट होते की काय याकडे देखील प्रचंड लक्ष. पण यावेळेचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वतः इथून जेल देखील टिपण्यात आलाय. वाटतं कॅच कमालीचा जेल पाहायला मिळतोय. अगदी काही क्षणामध्ये हा जेल टिपला गेलाय आणि इथून मात्र आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. विनेशनं हा जेल टिपला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. प्रवीण मोकलचा हा बॉल राईट आर्मनं हा चेंडू टाकला गेलाय. अगदी खोलामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अगदी काय क्षणामध्ये क्विक क्षणामध्ये हा जेल देखील टिपलाय. विनेशचं आपण कौतुक करूयात. कमालीचा हा जेल पाहायला मिळाला आणि पारगाव संघाची ओळख राहिली आहे. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपण जर क्रिकेटच्या इतिहासाची जर पुस्तकं चाललीत सर तर चॅलेंजर पारगाव आज संघ हा देखील खेळताना पाहायला मिळणार आहे की या खरं तर गावानं अगदी आपण पाहायला गेलं तर
रायगड टेनिस क्रिकेटमधील खरं तर देव दिला, जिथे आपण बायकरमॅन वंडर बॉय आकाश तारेकरला देखील आज खेळताना पाहणार आहोत. याच गावानं सुमित डोंगरेसारखा खेळाडू दिला. अगदी आपण पाठीमागे गेला तर सोन्या गायकवाड, नरेश गायकवाड, कमल्या मामा असे अनेक खेळाडू या गावाने दिले. आणि हाच गाव आता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जिथे कुणाल तारेकरला आपण पाहिलंय, त्यासोबत आपण सध्याच्या घडीला आपण प्रफुल्ल मोकलला देखील पाहतोय. आणि सध्या प्रवीण मोकल गोलंदाजी ट्रॅकवर महत्वाचं षटक देखील हाताळतोय, महत्वाचा विकेट देखील मिळवलाय. आणि आता या इनिंग मधील आणखीन 3 चेंडू खेळ बाकी आहे. चांगला उल्लेख केला सर. आणि ह्या टेनिस क्रिकेटने हे मोहरे दिलेत आपल्याला आणि निश्चितच त्यांचं कौतुक असेल. कुठेतरी ISPL मध्ये रिप्रेझेंट करत असताना दिल्ली संघाकडून त्यांची वर्णी लागली गेली होती आणि चांगला खेळ साकारला. त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा त्यांना खेळताना बघितलंय, अनुभवलाय. त्यांचं कौतुक असेल. आणि पारगाव गावचं नाव खूप दूरवर नेऊन ठेवलंय. आकाश तारेकर द वंडर बॉय ऑफ रायगड. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. ऑफ साईडला प्रोटेक्शन आहे. डीपेशिया पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केले गेल्यात. या 2 धावांनी मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत. 2 मध्ये किती काढतील, टार्गेट काय सेट होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. टार्गेट आता चांगलाच बनवलाय, तो म्हणजे श्री दत्त भातान संघानं फाईट करण्याचा स्कोर सध्या बनवला जातोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा इथून प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला. अगदी स्वतःला झोकलं तो गोलंदाजानं धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकाचा खेळाडू धाव बाद परिणामी बाद होताना देखील पाहायला मिळाला. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू वाचला गेला आणि त्यानंतर फर्स्ट ट्रिपमध्ये हा चेंडू ट्रॅबल झाला होता, जिथे क्षेत्ररक्षण चेंडू डायरेक्ट थ्रू करण्याचा देखील प्रयत्न केला. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले. प्रवीण मोकलनं स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर हा एफॉर्ट देखील पाहायला मिळाला. क्रिकेट क्षेत्रामध्ये संघर्ष करावा लागतो आणि क्रिकेटमध्ये सातत्याने या गोष्टी पारगाव टेनिस क्रिकेटनं अनेक वेळा देखील केल्यात. त्यामुळं हे गावाचं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरांनी देखील लिहिलं जाईल. आणि सातत्यानं हा देखील उल्लेख आपण नुकताच केला की पारगाव टेनिस क्रिकेटबद्दल मी नेहमी म्हणत असतो की ज्या गावाच्या नावामध्ये हार नाही आहे ते गाव आहे पारगाव. आणि सातत्यानं आज या नावाचा देखील दबदबा पाहायला मिळतोय. पण दुसऱ्या बाजूला श्री दत्त भातान, प्रवीण भोईर असतील, त्यानंतर JB असेल, जयेश भोईर असतील, चांगली त्यांची कामगिरी नेहमी पाहायला मिळाली. यावेळचा हा चेंडू थोडासा शरीरावर इजा देणारा, मार देणारा चेंडू पाहायला मिळाला. यष्टिक्षकाच्या अगदी चेहऱ्यावर आदळणारा चेंडू पाहायला मिळतोय. इथून या चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी आता पहिल्या इनिंगचा इथं खेळ संपलाय. आणि पहिल्या इनिंगमध्ये 24 चेंडूमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या, त्या अर्थातच 5 बाद 40 धावा. 41चा पाठला करावा लागणार आहे स्मायरा सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला. जितेंद्र दादा ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला आहे. चला आपण टॉससाठी देखील इन्व्हाइट करूयात. यापुढे होणारी मॅच करावे 11 करावे, विकी स्मृती करावे 11 करावे आणि या त्यांच्या अगेन्स्ट चॅलेंजर पारगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करत आहोत. चॅलेंजर पारगाव टीमचे कॅप्टन आय थिंक इथपर्यंत आलेत आणि करावे टीमच्या कॅप्टनला आपण आता इन्व्हाइट करत आहोत. नवी मुंबई विभागातील एक संघ आणि दुसऱ्या बाजूला ज्या नावाची वेगळी छाप नुकताच आपण उल्लेख केला, कित्येक वर्ष या नावानं क्रिकेटची कारकीर्द कित्येक वेळा गाजवलंय, आकाश तारेकर, सुमित डोंगरे हे खेळाडू ज्या नावानं खेळताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यांचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन करावे टीमचे कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. चला आपण लगेच या. टॉस देखील केला जाईल. प्रवीणजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. PP एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आहेत. मी नुकताच हा देखील उल्लेख केला की आता भारत आणि न्यूझीलंड या मॅचकडे सर्व प्रेक्षकांचे देखील लक्ष आहे, कारण महत्वाची ती देखील मॅच आहे. एक यंग डायनामिक बिझनेसमॅन आणि एक स्मार्ट बॉय आमचे प्रवीणजी पाटील यांच्या शुभासे आपण टॉस देखील करतोय. आणि संपूर्ण 150 कोटी भारतीयांना आणखीन आनंद झाला असेल की आता 3रा वर्ल्ड कप देखील आपण जिंकतोय. त्याकरता आपण भारतीय टीमचं देखील खूप सारं अभिनंदन करूयात. चला करावे टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन होतील. विकी स्मृती करावे आणि त्यांच्या विरुद्ध चॅलेंजर पारगाव संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. चला आपण टॉस देखील करतोय. PP एंटरप्राइजचे प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करत आहोत. टॉस जिंकलाय चॅलेंजर पारगाव टीमनं. जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होऊयात. आज आकाशी नाहीये, सुमिती नाहीये, पण चॅलेंजर पारगाव पुन्हा एकदा त्याच जल्लोषाने खेळताना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहे. चला आपण वळूयात मॅचकडे.
दुसऱ्या सत्रामध्ये देखील आमच्यासोबत आज जोडले जातील. अमरजी भोईर यांचा आपण आवाज देखील ऐकणार आहोत. एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी विधान परिषद आमदार सन्माननीय विक्रमदादा पाटील साहेब यांचं आगमन होणार आहे. अनेक तरुणांना खऱ्या अर्थानं ज्यांच्या नेतृत्वात प्रभावित आहेत, अनेक पनवेलकर खऱ्या अर्थानं ज्या विक्रमदादांना आपले राजकीय गुरु मानतात, त्यानंतर त्यांच्या नेतृत्वावरती प्रभावित होऊन सातत्याने तरुणांशी जोडले गेले, तसे विधान परिषद आमदार सन्माननीय विक्रमदादा पाटील यांचं थोड्या वेळात आगमन होणार आहे. सध्याच्या घडला आपण पाहताय कल्पेश पाटील हे सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. तर जशी मॅच चालू आहे तसा आपण आवाज पुन्हा एकदा ऐकूया. चला 41चं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलंय. कुठेतरी विनरची मॅच चालू असताना आपण हा सामना अनुभवतोय. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. 3 रात्रीमध्ये चालणारा हा प्रवास आजच्या हा शेवटच्या रात्रीमध्ये येऊन ठेपलाय. तर थोडं स्पीडअप करा. श्रीदत्त भातान टीम लोवेश कोचची मॅच आपण पाहतोय आणि लोवेश कोचच्या मॅचेस नेहमी अमरसर हाय व्होल्टेजच होतात. आणि जेव्हा एक बलाढ्य संघ दुसऱ्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध खेळत असतो तेव्हा या मीटिंग सातत्यानं होताना क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. टीम हडल सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. येणारी 24 चेंडू 41 धाबांची आणखीन गरज. या खरं तर स्पर्धेचा उल्लेख आपण करूयात की पहिल्या रात्रीमध्ये रायगड, ठाणे, पालघर, भिवंडी या परिसरातील संघ देखील खेळताना पाहायला मिळाले. अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपण जीवदानी बामणडोंगरी त्यांच्या विरुद्ध बोरशेती हा सामना पाहिलात. त्यानंतर आपण भूमी 11 मांडा त्यांच्या विरुद्ध आपण साक्षी 11 वडू नवघर अशी मॅच पाहिलीत. त्यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळाली ते अर्थातच भादबड आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण याही संघाला पाहिलं होतं टेंबिवली या संघाला देखील आपण खेळताना पाहायला मिळाली. आणि शेवटची मॅच धारावी विरुद्ध दिगोडे. अर्थातच महाराष्ट्रातील 8 बलाढ्य संघ खेळले होते. दुसऱ्या रात्रीमध्ये देखील तेवढ्याच ताकदीचे संघ आणि आज देखील 8 बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. चला आपण वळूयात मॅचकडे, जिथे येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धाबांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. कुणाल तारेकर आणि त्याच्यासोबत आपण प्रफुल्ल मोकल रायटी आणि लेफ्टी असे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि या मैदानामध्ये मिस्टर JB जयेश भोईर दाखल होताना पाहायला मिळेल. फार महत्त्वाची मॅच. आता इथून बऱ्याचशा खरं तर सामन्यामध्ये धावा देखील डिपेंड झाल्यात, पण आता या मॅचमध्ये आणखीन एक खरं तर मोठं बॅटल पाहायला मिळेल. आपल्यासोबत अमरसर देखील जोडले गेलेत. आपण वळूयात त्यांच्याकडं. निश्चितच आता मात्र हा चेस बघणं इंटरेस्टिंग असेल. आपण उल्लेख केला लो स्कोरिंग कॅन बी डिफिकल्ट सर. आपण बघितलंय, अनुभवलाय. कुठेतरी लो स्कोरिंग चेस करत असताना कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या टीमची दमछाक होताना कित्येक वेळा अनुभवले. इंटरनॅशनल क्रिकेटचा अनुभव असेल, टेनिस क्रिकेट बॉलचा अनुभव असेल, आपण अनुभवलाय. कुठेतरी आता मात्र सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल. जयेश भोईर ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी वेगावरती स्वार होत असताना चेंडू डिलिव्हर केला गेलाय. आणि वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी गोलंदाजाची दमछाक झाले. लेंथ अँड लाईन मध्ये कुठेतरी ऍडजस्टमेंट करत असताना हा चेंडू वाईट फेकला गेलाय. इट्स वाईट बॉल टू स्टार्ट दी सेकंड इनिंग. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड. 24 मध्ये आणखीन 40 बनवावे लागतील. जयेश भोईर तेवढंच देखील मोठं नाव आहे. अगदी कार्यालयात जाताना अगदी भातांचा जेवढा बोगदा प्रसिद्ध आहे, अगदी तेवढाच हा या नावाचा देखील उल्लेख अनेक वेळा आपण करत असतो. ते नाव आहे मिस्टर JB. गत वर्षामध्ये मोठोजीच्या क्रीडांगणामध्ये जी कोपरलीची नाईट क्रिकेटची स्पर्धा झाली होती आणि तिथे देखील या खेळाडूच्या नावावर आय थिंक चौथी बाईक तिथे जिंकला होता जयेश भोईर. यंदा देखील आदर्श पनवेल या संघामधून खेळताना आपण JBला देखील पाहिलंय. यावेळचा बॉल अगदी स्वतःला झोकले होते. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. सरळ चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे. कुणाल तारेकरच्या बॅटमधून दुसऱ्या सत्रातील आलाय हा पहिला. ऍक्शन रिप्ले पाहू शकताय. गुडघा फोल्ड केला, स्वतः पडलेत, पण चेंडूला देखील पाठवलंय सीमारेषा पलीकडे. याच पटकांसाठी ओळखला जातो कुणाल तारेकर. निश्चितच फॉलिंग स्वीप बघितला. टेनिस क्रिकेटचा गॉड कृष्णा सातपुते या फटक्यासाठी ओळखला जातो. आणि तोच फटका प्रयत्न करत असताना आपल्याला आपण बघितलं कुणालला, आणि त्याच्या माध्यमातून कनेक्शन झालं गेलं आणि एका चौकाट मिळवला गेलाय. 5 वरती आपण धावसंख्या बघतोय. वाईल चेसिंग 41 रन्स, 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. आपण गोलंदाजाला बघतोय JB जयेश भोईर. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र
सरळ इनर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण झालाय. चांगला कॉल, नो इज द लाऊड कॉल होता आणि योग्य कॉल म्हणेन. हा आलाय डॉट बॉल. चांगली वापसी देखील केली. मागील चेंडू थोडासा लेगेस्टिकच्या वर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता आणि यावेळचा चेंडू थोडासा पुढ्यामध्येच टाकला मिस्टर जेबीनं. समोर कुणाल पाहायला मिळतोय. यावेळचा हा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाऊडली अपील आता पाहायला मिळाली. अतिशय चांगली अशी वापसी पाहायला मिळते. दोन युवा जनरेशनचे खेळाडू ज्यांनी प्रतिभावंत असा खेळ केला, म्हणून ज्या खेळाडूंना अगदी बऱ्याचशा महाराष्ट्राच्या आयकॉन या ठिकाणी देखील मागणी पाहायला मिळते. अनेक स्पर्धेमध्ये हे खेळाडू एकत्र देखील खेळलेत, अनेक वेळा एकमेकाच्या विरुद्ध देखील खेळलेत, पण आता सध्या गावाच्या अस्तित्वासाठी, गावाच्या संघासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळताना देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. दुसऱ्यांदा LBW स्वरूपात या मैदानामध्ये बाद होत असताना कुणाल तारेकरला आपण पाहू शकताय. मागील सामन्यामध्ये देखील यष्ट्यांच्या मधोमध सापडला होता कुणाल आणि याही वेळी अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापड असताना यावेळी अगदी परफेक्ट डिसिजन पाहायला मिळतात नीरजी राणावत सरांचा. अगदी यष्ट्यांच्या मधोमध हा चेंडू पाहायला मिळाला आणि महत्वाची विकेट कुणाल तारेकर, ज्या खेळाडूंना चौकार ठोकला होता तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला देखील मिळतोय. निश्चित सर, पायची रूपाने बाद झाला, पण कौतुक असेल नॅशनल स्पोर्ट्सचं. ही टीम देखील सज्ज झालाय. काय क्लॅरिटी आहे, आपण बघितलं पारदर्शकतेचं दुसरं नाव नॅशनल स्पोर्ट्स. अप्रतिम कॅमेरा वर्क आहे आणि आपण बघितलं राईट इन फ्रंट ऑफ द स्टंप होता तो आणि 3 कॅमेऱ्यांशी ही स्पर्धा कव्हर करत असताना ही टीम सज्ज झाली आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील त्यांची दमछाक होतीये आणि मेहनत बघायला मिळतीये. क्लॅरिटी जबरदस्त आहे. पारदर्शकतेचं दुसरं नाव नॅशनल स्पोर्ट्स. चला मात्र नवीन फलंदाज आलाय. इन ॲट नंबर 3 फलंदाज आपण बघतोय भूषणला, भूषण पाटील. हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा, त्याच्याकडचा असलेला मॅच टेम्परमेंट त्यांनी कित्येक वेळा दाखवलाय, पण ह्या क्षणाला त्याचा खेळ साकारला जाईल का, त्याच्या माध्यमातून खेळ केला जाईल का, हे बघणं इंटरेस्टिंग असेल सर. सध्या जेबीचे षटक आणि या षटकामध्ये जेबीचे षटक सध्या पाहायला मिळते आणि फार कमी धावांचं षटक देखील म्हणूयात. अशी सुरुवात कुठेतरी श्रीदत्त भातान संघाची पाहायला मिळाली होती, जिथे 6 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या आणि महत्त्वाचे 2 देखील विकेट बाद केले होते आणि आता लगेच पलटवार देखील केला आहे. मैदानाच्या आतमध्ये जेबी सध्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. समोर भूषण पाटील आलेत. सातत्याने याही खेळाडूचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला. हे खेळाडू एकत्रित प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळत असतात. कधी कधी अगदी पाहायला गेलं तर परभणी तालुका निहाय जेव्हा संघ खेळत असतात तेव्हा एकत्रित संघ खेळलेत, एकत्रित खेळाडू देखील खेळलेत. यावेळचा बॉल भन्नाट वेग आहे, लाईन थोडीशी भरकटली गेली, लेगेशीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला आहे. आणखीन एक एक्स्ट्रा इथून धाव जोडली जाईल. धावपटला धावा लागले गेले त्या एक बाद 6 धावा. एक्स्ट्राच्या धावा थोड्याशा जास्त खर्च केल्यात मिस्टर जेबीनं, पण आज क्रीडांगणाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर जेबीचा जास्त वेग देखील पाहायला मिळतोय. सध्या वेगाने गोलंदाजी करत असताना आपण जयेश भोईरला पाहू शकतोय. यावेळचा बॉल ऑन द राईज करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक पाटला करता चेंडूचा पण सरळ चेंडू निघून जाईल. ओ द रोप, मिळतील धाबा 4 आणि आला आणखीन एक चौकार भूषण पाटीलच्या बॅटमधून. कुठेतरी आउटफील्डची साथ मिळते, कुठेतरी सेकंड बाउन्स जो ट्रॅव्हल होताना पडला तिथून चेंडू शूट झाला आणि तो आउट ऑफ रीच गेला क्षेत्ररक्षकाच्या. आपण बघितलं लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मी नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हचं कौतुक करेन. नीट अँड क्लिअर विजन आहे. चौकार आलाय, महत्वपूर्ण चौकार म्हणेन. कुठेतरी तो चौकार देखील महत्वपूर्ण असेल. 10 धावपळ करतोय बघतोय. एक फलंदाज बाद झाला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी मात्र चुकी झाली. ही फेल टू कनेक्ट दॅट बॉल आणि हा आलाय डॉट बॉल. पहिल्या षटकाची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघताय 10 आणि एक फलंदाज बाद झालाय. येणारे 18 बॉल आणि 31 धाबांची आणखीन गरज आहे. 18 बॉल 31 धाबांची गरज पाहायला मिळते. सध्या आपण पाहायला गेलं तर डे पेक्षा जास्त नाईट क्रिकेटचा आता खेळ वाढत गेला आणि सध्या आपण म्हणूयात की उरण तालुक्यामध्ये 3 ठिकाणी नाईट क्रिकेट स्पर्धा देखील चालू आहेत. जास्तीचे क्रीडांगण, त्यानंतर धाकटोलीच्या क्रीडांगणामध्ये आणि चिडनेरच्या क्रीडांगणामध्ये देखील आणखीन एक नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. आणि आता मात्र आणखीन एक मोठा सामना आणि उद्यापासून आय थिंक बेलपाड्याच्या क्रीडांगणामध्ये देखील रावसाहेब दानवे साहेबांच्या नावाची स्पर्धा देखील आपण पाहणार आहात. आणखीन 5 रात्री एक मोठी स्पर्धा अगदी मैदानाच्या या बाजूलाच पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 10 आले आहेत, त्यामुळे आता येणारे 18 बॉल 31 धाबांची गरज. काल देखील असेच सामने प्रवण रंगले गेले होते, जिथे पिरकोण संघाची गोलंदाजी त्याचा मी विशेष कौतुक करेन. सातत्यानं गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला, पण शेवटच्या सामन्यामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली ती बोरकार टीमची, जिथे शुभम डाकीचं षटक असेल, विघ्नेश डाकीने केलेलं तो मारा असेल
आणि 33 धावा देखील त्यांनी डिपेंड केल्या. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये कधी कधी धावा सर होतात देखील, कधी कधी धावा गोलंदाज रोखतात देखील. ही खरं तर खेळपट्टी कधी कधी फलंदाजाच्या प्रेमामध्ये देखील पडते, कधी कधी गोलंदाज देखील यामध्ये प्रभावित होताना पाहायला मिळालेत. त्यामुळे हे समतोल असं क्रीडांगण आहे. चला थोडं स्पीडअप करा. भातान टीम जी काय टीम मिटिंग घ्यायची ते आता मॅच संपल्यानंतर तुम्ही घ्या. लक्ष असू द्या. 18 बॉल 31 धावांची गरज. रात्रीचं क्रिकेट रात्रीच खेळलेलं बरं, रात्रीची कामं रात्रीच खेळलेली बरी. अगदी तसंच पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये आता रात्रीचा सामना आहे आणि रात्रीच संपवला बरा. 18 बॉल 31 धावांची आणखीन गरज. 31 रन्स नीडेड विथ इन 18 डिलिव्हरीज ऑन बॉलिंग ट्रॅक. आपण नवीन गोलंदाज बघतोय. कुठेतरी आता मात्र ह्या गोलंदाजाला चांगलं षटक हाताळावं लागेल जर आपल्या संघाला टीममध्ये मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर निश्चितच चांगला खेळ साकारावा लागेल. हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकाची झाले दमछाक. हा आलाय या स्पर्धेचा दर्जेदार. निहाली केली जाईल. कुठेतरी पंचांच्या मनात संभ्रम आहे, प्रश्न आहे आणि तो प्रश्न पुढे सरसावला त्याने. कुशर मुवमेंट पाहायला मिळते. अगदी यावेळी चेंडू नक्की कुठं लँड झालाय आणि त्यानंतर कुठून हा फटका खेळलाय, फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये आहे की नाही हे तपासलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. टेक्निकल टीम रूममध्ये आपण पाहायला गेला तर शशी मेहर सर देखील पाहायला मिळतात. इट्स अ नो बॉल +6. 7 धाबा देऊन गेला हा चेंडू. अलंकारचा हा चेंडू थोडासा महागडाच राहिलाय श्रीदत्त भातान संघासाठी. राहिला आउटसाइड द ऑफस्टम्प चेंडू पाहायला मिळतो अलंग द बॉडी. इथून आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव देखील जोडली जाईल. धावपडा धावा लागले गेल्या त्या 18 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. सध्या क्रीडांगणामध्ये आपण पाहायला गेलं तर थोडीशी गोलंदाजी खराब पाहायला मिळाली तिसरी दत्त भातान संघाची. चला नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मात्र आता दिशाहीन गोलंदाजी होताना बघायला मिळते. कुठेतरी दडपणाच्या खाली गोलंदाजी केली जाते. कुठेतरी अलंकार भोईर याचा मात्र आता खराब आणि विवड मारा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हे वाक्य आठवतं मला. हे वाक्य बोलत असताना मला कुठेतरी माझ्या मित्राची नेहमी आठवण येते. हर्षल मडवी, चेतन स्वामी निश्चितच बोलतात हे वाक्य. केलवणे गावचा एक जबरदस्त समालोचक आहे, माझा जवळचा मित्र आहे. त्याच्या माध्यमातून हा वारंवार आप्पा मात्र चेंडू जबरदस्त कनेक्शन आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. हा येतोय फटके त्याने सजवले. धावपडा धावा लागले गेले ते आता 25 धावा पाहायला मिळतात. स्मायरा सिमेंट सप्लायर्स पारगाव आता सध्या चांगल्याशा फ्रंट फुटवर जाताना देखील पाहायला मिळाला. कुणाल तारेकर बाद झालाय पण मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल मोकल नावाची रन मशीन सध्या धावा बनवते. धाबांसाठी आता धाबा रोखण्यासाठी आता धावाधाव करायला लागेल ती म्हणजे श्रीदत्त भातान टीमला. कारण अगोदरच धाबा कमी बनवल्यात. 41 पाटला करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये अलंकारने केलेली खराब कामगिरी थोडीशी या स्पर्धेतून बाहेर देखील येऊ शकते श्रीदत्त भातान संघासाठी. एका चेंडूमध्ये 15 धावा अलंकार भोईरनं देखील खर्ची केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी आता पाहायला मिळाली आणि बॅक टू बॅक 2 देखील षटकार ठोकले. ते अर्थातच प्रफुल्ल मोकलनं 2 बॉल खेळल्यात आणि 600च्या स्ट्राईक रेटने खेळण्याचं पसंत केलंय. 17 बॉलमध्ये आता 16 धाबांची गरज. अगदी चेंडूपेक्षा आता धाव देखील कमी आहे. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कनेक्शन करण्याचा प्रयत्न. बॅट जोरकस फिरवली होती आणि जोरकस फिरवत असताना कुठेतरी ही फेल टू कनेक्ट दॅट डिलिव्हरी आणि हा डॉट बॉल आला. कुठेतरी मात्र गोलंदाज आता स्वतःशी बोलत असेल. त्याच्याकडून झालेल्या चुकांवरती काम केलं जाईल त्याच्या माध्यमातून. पण आता मात्र दूरवरचा प्रवास असेल. कुठेतरी
पारगाव टीम मात्र आता मात्र पुढे सरसावताना बघायला मिळते. अजूनही ही क्षेत्ररक्षण करणारी टीम कमबॅक करू शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटने आपल्याला शिकवलंय, दाखवलेत, हे धडे गिरवलेत. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू कनेक्शन झालाय, हा जातोय इनर सर्कलच्या बाहेर, दंड दंड करत सीमा रेषा पार. हाला या दोन षटकांना फसवून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. येणारे आता 15 चेंडू आणि आणखीन 12 धावांची गरज आहे. 15 मध्ये आता 12 बनवायचे आहेत. प्रफुल्ल मोकलच्या बॅटमधून आता चांगल्या धावा बनवताना देखील पाहायला मिळालेत. या वेळचा बॉल काय कमालीचा फटका खोदून काढलाय. लॉंग ऑपरिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कमालीचा झेल देखील टिपला जातोय. आणखीन एक महत्वाची विकेट. झेल टिपला गेला आणि झेल टिपत असताना आणखी एक फलंदाजाला बाद केलाय आणि फलंदाज बाद होताना बघायला मिळाला आपल्याला प्रफुल्ल, ज्याने कुठेतरी चांगला खेळ साकारला. 3 स्ट्रायकिंग फटके बघितले, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 16 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि महत्त्वपूर्ण योगदान असेल. कुठेतरी अजूनही 12 धावांची गरज आहे. 12 धावा काढायच्या आहेत. 14 चेंडू आणि 12 धावा काढत असताना आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला जाताना बघायला मिळतोय, प्रवीण मोकल. सध्या मैदानाच्या आतमध्ये 14 बॉलमध्ये 12ची गरज आहे. आत्ताच नुकताच गेल्या हप्त्यामध्ये एक मॅच देखील आम्ही पाहिली होती. तलोजाच्या क्रीडांगणामध्ये बामणडोंगरी विरुद्ध नेरे अशी सामना रंगताना देखील पाहायला मिळाला होता. 12 चेंडूमध्ये 6 धावा बामणडोंगरी संघाने डिफेंड देखील केल्या होत्या. तलोजाच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नेरे संघाला तो सामना अजूनही विसरता आला नाहीये. त्यामुळे हे देखील विक्रम टेनिस विश्वामध्ये आम्ही अनेक वेळा पाहिलेत. गव्हाणच्या क्रीडांगणामध्ये प्रसाद सर असा देखील आपण एक सामना पाहिला होता. गव्हाणच्या मैदानामध्ये गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध RCC पेठ महत्वाची मॅच विदाउट कॉम्प्रोती मॅच देखील पाहायला मिळाली होती. यावेळचा बॉल अगदी अचूक टप्पा देखील पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय जिथे 52 धावांचा पाठला करायचा होता तो गावठाण या टीमला. पहिल्या षटकामध्ये 32 आल्या होत्या, पण त्यानंतर 12 चेंडूमध्ये 10 धावा बनवून दिल्या नाही होत्या RCC पेठ संघाने गावठाण टीमला. त्यामुळे आता याही सामन्यामध्ये येणारी आहे 13 चेंडू आणखीन 12 धावांची गरज. एका दुसरी विकेट जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर कदाचित याही सामन्यामध्ये पारगाव संघाला थोडंसं बॅकफुटला आणण्याचं काम श्रीदत्त बातन करू शकतोय. पण या वेळचा बॉल फटका फसलाय. बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये उंचीचे फटके नसतात, लांबीचे फटके असतात. दोन फलंदाज बाद झाल्याने मात्र कुठेतरी आता मात्र त्यांच्या देखील आशा प्रलंबित झाल्या असतील. आणखी 1-2-4 चेंडू चांगले डिलिव्हर केले तर पुन्हा एकदा ते कमबॅक करताना बघायला मिळतील. आपण बघितलंय, कित्येक वेळा अनुभवलाय. वाईल डिफेंडिंग गोलंदाजी करत असताना कित्येक वेळा आपण बघितलाय. तुम्ही चांगला उल्लेख केला मागाशी 2 सामन्यांचा जो उल्लेख केला, हे चित्र आपल्याला वारंवार बघायला मिळतील. आणि टेनिस क्रिकेटमध्ये तर आवर्जून आपण उल्लेख करूया. कुठेतरी रणनीतीची कमतरता भासते आणि फलंदाज कुठेतरी चुकी करताना बघायला मिळतात आणि फलस्वरूप हरता हरता जिंकतात आणि जिंकता जिंकता हरताना कुठल्याही संघाला बघितलंय आपण. येस सर. कधी कधी एक बॉलमध्ये 1 धाव निघत नसते. कधी कधी एका बॉलमध्ये 6 धावा देखील बनताना पाहायला मिळेल. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चित भरला खेळ आहे. येणारे 12 चेंडू 12 धावांची आणखीन गरज. या सामन्यामध्ये बॉल टू रन असं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता 29 वर 3 विकेट देखील मिळाल्या गेल्यात. आता मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना खेळ करावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आर्मी मॅन आपल्याला पाहायला मिळेल. तो अर्थातच मगाशी प्रवीण मोकल बाद झालेत आणि आता 5व्या क्रमांकावर येताना नवीन खेळाडू देखील पाहायला मिळतील. आतिश म्हात्रे, मागील सामन्याचा हिरो आतिश म्हात्रे सध्या 5व्या क्रमांकावर दाखल होताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तनिष येताना पाहायला मिळतील. 12 मध्ये आता 12 बनवायचे आहेत. 12 मध्ये 12 काढायचे आहेत. 1-2 चांगले डॉट बॉल, एखादा विकेट, पुन्हा एकदा भातान टीम लिफ्ट होईल. त्याचे पाठीराखे मात्र पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतील. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेरचा चेंडू. इझी डिसिजन फॉर द अंपायर. पहिला चेंडू अवंतर घोषित केला गेलाय. वाईटने मात्र सुरुवात झाली आहे या षटकाची. कुठेतरी 1 धाव अजून जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती बघतोय आपण 30 रन्स आउट ऑफ द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स.
अजूनही 11 धावा काढायचे आहेत, 12 मध्ये 11 काढायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, राईट ऑन मनी, परफेक्टली पिच. हा येतो डॉट बॉल. कुठेतरी पहिला चेंडू अवंतर फेकला गेला, त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती एक सिंगल डॉट बॉल बघायला मिळतोय. कुठेतरी एक सिंगल आली आहे. 11 मध्ये 11ची गरज. नेक्स्ट बॉल वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. गोलंदाजा बॉलिंग मार्कवर जात असताना पॉपिंग क्रीज पार केली. हा चेंडू डिलिव्हर करत असताना जस्ट टिअर्ड केला गलीमध्ये. क्षेत्ररक्षण फंबल झालाय, मात्र चांगलं बॅकअप आहे. स्वतः चेंडू अडवला गेला त्या क्षेत्ररक्षकाच्या मधून. एक धाव मात्र पुढे स्कोरवर ऍड होताना बघायला मिळेल. धावसंख्या 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिश मात्री मैदानाच्या आतमध्ये आले. 10 बॉलमध्ये आता 10 बनवायच्या. थोडंसं कॅल्क्युलेट क्रिकेट पारगाव संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. इथून एखादा फटका आला तर आता दबाव देखील हटवू शकतो पारगाव संघ, पण त्याच्या विपरीत सध्या मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळालंय. सुरुवातीला चुका जरूर केल्या, जिथे पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर येताना पाहायला मिळाल्या होत्या आणि दुसरं षटक थोडंसं महागडं देखील पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. वाईट डिश लॉंग आणि मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. ची गरज असेल. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. 9 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत. 9 मध्ये 4 काढायचे आणि दणदणीत विजय मिळेल. कुठेतरी पारगाव संघाचा हा प्रभुत्व बघायला मिळतोय, कुठेतरी डॉमिनन्स करताना बघायला मिळतोय पारगाव टीम. आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय, जबरदस्त फिनिश करत असताना बघायला मिळतोय. फलंदाज आतिश याच्या माध्यमातून हा